महालक्ष्मी येथील फेमस स्टुडिओच्या समोर असणाऱ्या 650 मिलीमीटर व्यासाच्या पाईपलाईनमध्ये बिघाड झालेला होता आणि पाण्याची गळती या पाईपलाईनमधून मोठ्या प्रमाणात येत होती आणि या पाईपलाईनच्या दुरुस्तीचं काम जे आहे ते मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून या ठिकाणी करण्यात येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। या सगळ्या दुरुस्तीच्या कामांमुळे दक्षिण मुंबईमधल्या अनेक ठिकाणी जे आहे ते पाणी पुरवठा जो आहे तो गेल्या 2 ते 3 दिवसांपासून बंद असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। दक्षिण मुंबईमधल्या महत्त्वाच्या भागांमध्ये हा सगळा पाणी पुरवठा जो आहे तो बंद असल्याचं आपल्याला पाहायला मिळतो। तब्बल 1650 मिलीमीटर व्यासाची ही संपूर्ण पाईपलाईन आहे, पाण्याची पाईपलाईन। आपण पाहू शकतो की खरं तर आतमध्ये ही संपूर्ण केवढी मोठी पाईपलाईन आहे। या पाईपलाईनच्या आतमध्ये उतरून कर्मचारी जे आहेत ते सध्या या पाईपलाईनच्या दुरुस्तीचं काम करताना सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सगळे पालिकेचे कर्मचारी जे आहेत ते युद्ध पातळीवरती या संपूर्ण पाण्याच्या पाईपलाईनच्या दुरुस्तीचं काम जे आहे ते सध्या या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अगदी महालक्ष्मी रेसकोर्सच्या बाजूलाच असणाऱ्या या रस्त्याच्या कडेला ही संपूर्ण पाईपलाईन जी आहे ती या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि या पाईपलाईनमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत होती। त्यामुळे या पाईपलाईनच्या दुरुस्तीचं काम जे आहे ते मुंबई महानगरपालिकेकडनं हाती घेण्यात आलेलं होतं आणि या सगळ्या पाईपलाईनमुळे खरं तर दक्षिण मुंबईमधला ई विभाग असेल, डी विभाग असेल आणि जी साऊथ विभाग असेल या सगळ्या विभागामध्ये पाणी पुरवठा करण्यात येतो आणि या पाईपलाईनमध्ये खरं तर बिघाड झालेला होता, पाणी गळती होत होती। त्यामुळे या पाईपलाईनच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलेलं आहे। आज देखील ई विभाग असेल, डी विभाग असेल आणि जी साऊथ विभाग असेल या तिन्ही विभागांमध्ये पाणी पुरवठा जो आहे तो बंद राहणार असल्याची माहिती जी आहे ती मुंबई महानगरपालिकेकडनं देण्यात आलेली आहे। परंतु आता सध्या तरी काम जे आहे ते या ठिकाणी युद्ध पातळीवरती सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।